सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय छत्रपती सम्राट अशोक। 14 एप्रिल दिनी विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। आणि त्याच 14 एप्रिल दिनी सोलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना तिथल्या मनुवाद्यांनी टायर जाळून रस्ता रोको करून जयंतीला विरोध केला। त्या ठिकाणातली व्हिडिओ ही माझ्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आली आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी घोषणाबाजी करण्याचं आणि समाज बांधवण्याचं अडवण्याचं काम केलेलं आहे। पण त्या ठिकाणी टायर वगैरे जाळण्याचा तो व्हिडिओ अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही। तरी देखील एवढंच सांगतो की तिथल्या पोलीस प्रशासनाने जेवढे पण कोण त्या ठिकाणी भडवे होते, जे काय रस्ता रोको करण्यासाठी टायर जाळण्यासाठी, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याची चौकशी देखील झाली पाहिजे की हा कोणाच्या सांगण्यावरून झालं आणि त्या ठिकाणी जयंतीला विरोध का। ज्या महामानवामुळे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे यांची आई बहीण सुरक्षित आहे आणि हे भडवे देखील सुरक्षित आहेत त्या संविधानामुळे, आज त्याच महामानवाच्या जयंतीला विरोध का केलं। ह्या मनुवाद्यांना आम्ही स्वीकारलं, परंतु ह्या मनुनी नाही बाबासाहेब स्वीकारलेत नाही आम्हाला स्वीकारलंय, म्हणून तर या भडव्यांना यांची जागाही लवकरात लवकर दाखवण्यात येणारच आहे। आणि राहिला त्या ठिकाणी टायर जाळण्याचा, तर मनुवाद्यांना एवढंच सांगतो, टायर जाळणं म्हणजे तुमच्यासारख्या नामर्दांची कामं नाहीत रे भोसडीजांनो, पॅन्थरची आणि मर्दाची काम आहे, हे लक्षात ठेव, समजलं का गांडूसा। आणि त्याच टायरमध्ये भडव्यांनो तुम्हाला जाळून टाकेल, हे लक्षात ठेवा। जर बाबासाहेबांच्या जयंतीला विरोध कराल तर गांडूंसारखे असे लांबून का वार करता, तुमच्या गांडीत दमाई तर या ना समोर भडव्यांनो। जयंतीला विरोध करता भोसडीजांनो, ज्या बाबासाहेबांच्या मुलं आई घाल्यानो तुम्हाला पण माधवस्वतून भेटताय ना सर्व अधिकार, तरी सुद्धा तुमच्या गांडीत दुखतोय का। तिथल्या पोलीस प्रशासनाला सांगतोय की लवकरात लवकर त्या ठिकाणी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, नाहीतर मग पॅन्थर त्या ठिकाणी जर आले तर मग खूप महागात पडेल। ह्या मनुवाद्यांना सोडणार नाही त्या ठिकाणी येऊन, मग एवढंच सांगतोय। आणि त्या ठिकाणी जर माझे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर अजून मोठ्या उत्साहामध्ये जर साजरा करण्याचं जर करत असतील तर त्यांनी बिनधास्त करावं, आम्हाला संपर्क करावं। जर त्या ठिकाणी कुठली अडचण येत असेल तर आणि कोण विरोध करत असेल तर, संपूर्ण ह्या देशामध्ये असा महामानव आहे जो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच जयंती जास्त होत राहते आणि त्या जयंतीला पूर्णपणे दाबण्याचं काम केलं जातं, कारण की यांच्या गांडीत पण दुखतो आणि यांच्या डोळ्यात पण सलसलतो, म्हणून त्याच्यासाठी अजून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करा जयंती। त्या ठिकाणी बिलकुल घाबरायची गरज नाही। या भडव्यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि यांची जागा यांना दाखवण्याचं काम केलंच पाहिजे। आता बस झालं, आता शांत राहायचं नाही। जर हे असे विरोध करत असतील तर या भडव्यांना देखील जाळून टाका त्या ठिकाणी। जय भीम, जय संविधान, जय पॅन्थर।